हाय गाईज, नमस्कार. मी वनिता. तर पुन्हा एकदा माझ्या नवीन रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर गाईज, आजची रेसिपी ब्रेकफास्टसाठी एकदम स्पेशल आहे, खूप मस्त आहे. चला तर वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूया. तर गाईज, जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं की ब्रेकफास्टसाठी एकदम मस्त रेसिपी आहे. आता त्या रेसिपीसाठी मी बनवण्यासाठी काय काय घेतलं आहे. एक बटाटा घेतला उकडलेला, आणि हे पीठ आहे चपात्यांचं मी मळून घेतले. सकाळी कधी कधी काय होतं की आपण आपल्याकडून जास्त पीठ मळलं जातं, मग थोडं उरतं, तर मग आपण फ्रीजमध्ये असंच ठेवून परत त्याच्या नेक्स्ट टाईम दुसऱ्या वेळेस चपात्या करतो. आता तसं करायची काहीच गरज नाही आहे. आपण उरलेल्या पिठाच्या पण एक युनिक मस्त रेसिपी बनवू शकतो मुलांसाठी, खास स्पेशली. जर पीठ नसेल उरलं तर किंवा तुम्ही नंतर लगेच पीठ मळून पण तुम्ही बनवू शकता. तुम्ही 15-20 मिनिट झाले पीठ मळलं होतं, त्यावेळेस असं झाकून ठेवलं होतं. आणि हा एक बटाटा. तर पहिले आपण आता जी रेसिपी बनवणार आहे त्यासाठी आता ही एक भाजी बनवून घेऊ आपण पहिले बटाट्याची. हा बटाटा एक मोठा बटाटा घेतला आहे मी. तुमच्याकडे जर लहान असेल तुम्ही 2 घ्या. हातानेच कुस करते, माझ्याकडे मॅशर नाही आहे, तुम्ही मॅशरने बारीक करू शकता. त्यात आपला बटाटा बारीक करून झाला आहे. तर आपण याच्यामध्ये मसाले ॲड करू. त्यात आपण अर्धा चमचा लाल तिखट टाकणार आहे. मुलांसाठी करत असाल तर तुम्ही लाल तिखटच टाका. बाकी कसं जर हिरवी मिरची टाकली तर ती खाताना दाताखाली तिखट लागेल. याने लाल मिरचीने काही म्हणजे ठीक आहे. लाल तिखट टाकली आपण, जास्त टाकायची नाही, थोडं टाकायची. कोथिंबीर, चवीपुरतं मीठ, मला जिरे ॲड करायचे करू शकता. चांगलं एन्जॉय करून घ्यायचं. त्याने काय होईल, भाजी तिखट पण जास्त लागणार नाही. हिरवी मिरची पण टाकू शकता, असं काही नाही. किंवा तुम्ही हिरवी मिरची बारीक वाटून पण टाकू शकता, काही हरकत नाही, चालेल तसे पण. आपल्या रेसिपीसाठी भाजी आपली रेडी आहे. तर आता आपण पिठावर थोडं तेल टाकून पीठ पुन्हा एकदा आपण चांगलं मळून घेऊ. सेम जसं आपण चपाती करतो त्याच पद्धतीने थोडीफार ही रेसिपी आहे, म्हणजे चपाती करेपर्यंत. आणि त्याच्या पुढची प्रोसेस जरा वेगळी. झालं पडपड घेते. आपण चपाती लाटायची आहे. तर आपण आता या रेसिपीला जास्त काय टाईम लागत नाही. आपण गोळे करून घेऊ असे. आता आपण 3 गोळे काढून घेतले पिठाचे. पहिला आता आपण लाटून घेऊ. सेम पिठामध्ये गोळून आपण लाटायचं. काही वेगळे प्रोसेस नाही, चपाती करेपर्यंत सेम आहे. सकाळची आपण चपाती भाजी तर बनवतोच, फक्त आपण भाजीचं बटाटा उकडले का भाजी पण आपल्या वेळेस. चपाती जास्त पातळ पण नाही आणि जास्त चपाती लाटून झाली आहे.
तर आता चपाती लाटून झाली आपली. तर आता आपण याला ग्लासाच्या आकाराने गोल आपण पुऱ्यांसारखे काढून घेऊ. जेवढे जमेल तेवढे सेम म्हणजे आपण जसं पुऱ्यांसाठी करतो तसं गोल आपले काढून झाले. बाकीचं उरलेलं पीठ आपण साईडला काढू. पहिले आपण सगळे पुऱ्यांसारखे टाईप आपण काढून घेऊ. तर राहिले बघा, आता मी पुऱ्यांसारख्या गोल गोल काढून घेतल्यात एकसारख्या सगळ्या सेम. तर आता आपण पुढच्या स्टेपकडे वळूया. आता हे एक लाटी घेतली आहे मी पुरीसारखी. त्याची आपण भाजी घ्यायची अशी लावून एकदम हाताने प्रेस करायची गोल अशी. जेवढी त्याला एकदम राऊंडमध्ये बसेल तेवढी बरोबर त्याच्यावर बसली पाहिजे. अशी पूर्ण पसरून घ्यायची. आणि दुसरी गोष्ट आपल्याला जे आपण एकदम अशी फोल्ड करायची अशी इतपत, फक्त एवढे दाखवते तुम्हाला. फक्त अशी पूर्ण दाबायची नाही आहे. आपण करंजी कशी करतो असं प्रेस अजिबात करायचं नाही. हे जे ओपन आहे हे ओपनच ठेवायचे. फक्त हलक्या हाताने असं एवढंच इथपर्यंतच ठेवायचं. तुम्ही बघू शकता एवढंच बस. पूर्ण जॉईन नाही करायचं आहे, पूर्ण तोंड बंद नाही करायचं आहे आपल्याला. इतपत फक्त हे असं एवढं बघू शकता तुम्ही. याच पद्धतीने ह्या बाकीच्या आहेत त्या आपण करून घ्यायच्या. मला बघितले मी पूर्ण तोंड आपल्याला मिटायचं नाही आहे. मला पुढची परत एकदा दाखवते मी. भाजी थोडीच घेऊन असं जेवढी बसेल त्याच्यावर तेवढी एकदम पूर्ण असं गोल राऊंडमध्ये जेवढी भाजी बसेल तेवढी आपण बसवायची आहे. एकदम हलक्या हाताने, जास्त पण प्रेस नाही करायची. आणि एक साईड अशी पलटी मारून जशी आपण करंजी करतो तशी असं फक्त पलटी मारायची. फक्त पलटी. हे बघा इथपर्यंतच. मी पुन्हा एकदा सांगते, तोंड आपला पूर्ण मिटवायचं नाही, बंद करायचं नाही आहे. हे जे ओपन आहे असंच ठेवतो, फक्त इथपर्यंत ठेवायचं आहे. बघू शकता. आता याच पद्धतीने आपण ज्या बाकीच्या आहेत त्या करून घेऊ. तर गायचे बघा आपलं बनवून झाले ते सगळे. बघू शकता एकदम जसे तुम्हाला दाखवलं तसे त्याच पद्धतीने सगळे करायचे. तर आता आपण यासाठी एक गव्हाच्या पिठाची एक पेस्ट बनवायची, म्हणजे पातळ पेस्ट. हे बघा गव्हाचं पीठ घेतले, थोडंसं थोडी कोथिंबीर घेतली, थोडं रेड चिली फ्लेक्स. हे बघा तुम्ही लाल तिखट, लाल पावडर पण टाकू शकता, चवीपुरते मीठ. याचं पूर्ण पातळ बॅटर बनवून घ्यायचं आपण. तेलही तापत ठेवले आपण. आणि तेल आपण एकदम कडक तापलं पाहिजे. मग कडक तापून घेतलं आहे. याची पातळ पेस्ट करून घेऊ एकदम. तुम्ही याच्यामध्ये सफेद तेल पण वापरू शकता. त्याने अजून म्हणजे टेक्स्चर भारी येतं त्याला. सेमी या स्प्रेचं हे बघा. आता आपण लगेच रेसिपीकडे वळूया. तेल आपलं ऑलरेडी तापले तरी आपण एक चेक करते. तेल आपलं तेल आपण कडकच पाहिजे. ते हे बघा आपण हे त्याच्यामध्ये असं बुडून आपण एक एक ते सोडायचं. बघू शकता. जेवढं कडक बसेल तेवढं सोडा. माझी कढई छोटी आहे त्याच्यामुळे 2-3च बसतील त्याच्यामध्ये. गॅस थोडा फुल करते. तर कलर चेंज होईपर्यंत थोडंसं आपण त्याला फ्राय होऊन देऊ.
गॅस फुलच ठेवू. कलर चेंज होऊन जाईल एका साईडचं. तर गॅस बघू शकता कलर किती छान आला आणि किती मस्त दिसत आहे. असं वाटतच नाही की गव्हाच्या पिठापासून काहीतरी वेगळा पदार्थ बनवला आहे. आता आपण चांगले फ्राय झाले ते गॅस कमी करते आणि आपण काढून घेऊ. किती छान दिसत आहे. ते बाकी पुढचे आहे आपण ते टाकून घेऊ. जसे आपण ते डीप करून याच्यामध्ये ठेवले त्याच करतो ना पुढचे पण तसेच टाकायचे. सकाळी आपण जेव्हा मुलांना डबा देतो तेव्हा मुलं काय करतात, त्यांची आवडीची भाजी चपाती जरी असे तर ते अर्धा खातात ना, अर्धा डब्यात घेऊन येतात. मी याच पद्धतीने जर त्यांना डब्याला दिलं करून तर ते डबा पूर्ण एकदम चाटून पुसून खाऊन एकदम पूर्ण खाली करतील. तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की त्यांना बनवून द्या. सॉससोबत छान लागतात. आता याच पद्धतीने आपण बाकीचे काढून घेऊ. तुम्हाला दाखवते मी. बघा किती एकदम कुरकुरीत झाले, बघू शकता. एकदम कडक, त्यामुळे खायला पण एकदम क्रिस्पी, एकदम टेस्टी, खूप छान लागतात. आता आपण हे बाकीचे काढून घेऊ सगळे. चमच्याने तुम्ही अशी पलटी मारून नंतर काढते चालते. तर आपण हे बाकीचे सगळे काढून घेऊ. तर गायचं बघा, तर मला मागाशी दाखवले तसे आपले सगळे रेडी आहे, काढून झाले. किती छान दिसत आहेत, एकदम करंजी स्टाईल वाटत आहे. तर तुम्ही ही रेसिपी एकदा तुमच्या मुलांना नक्की खाऊ घाला. खूप मस्त वाटते, खूप छान. मला तर माझ्या मुलांना तर बघूनच खूप आवडली आहे. आणि खरं तर ही मी फर्स्ट टाईम म्हणजे ही रेसिपी बनवली आहे माझ्या मुलांसाठी. मुलांना बघूनच खूप आवडले, त्यामुळे ते खायला पण खूप छान, एकदम क्रिस्पी, एकदम टेस्टी. त्यात मस्त बटाट्याची भाजी असल्यामुळे ती अजून टेस्टी लागते, खूप छान लागते. तर तुम्ही ही रेसिपी बघू नका, नक्की ट्राय करा आणि आवडल्यास लाईक करा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, एकदम आहे ना धमाल, एकदम म्हणजे जसं मुलांना एकदम आवडेल. मुलं परत बोलतील की मम्मी आम्हाला डब्याला हेच दे म्हणून. तर तुम्ही नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.